कांद्याचे भाव कोसळले आणि माळमाथ्यात शेतकऱ्यांचा संताप उफळून आलाय। संध्याकाळी गिगाव फाट्यावर शेतकऱ्यांनी रस्ता बंद करत सरकारला इशारा दिला। अर्धा तास रस्ता ठप्प ठेवून आमच्या मेहनतीचे योग्य मूल्यांकन करा अशा घोषणा देत सरकारवर दबाव निर्माण करण्यात आलाय। कांदा आणि कापसाला योग्य बाजारभाव द्या, पिकांचे पंचनामे त्वरित करा, या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। गिगाव फाट्यावरील या रस्ता बंदीनं सरकारला आता तत्काळ निर्णय घ्यावा लागणार आहे। संविधान न्यूज, नाशिक। आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जो कांदा साठवलेला आहे, ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकरी बापावरती, आमच्या शेतकरी बांधवांवरती आला। त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस धो धुतोय, परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही। जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात, तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा, हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती। आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे। या कपाशीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या। जो कांदा चाळीत कांदा सडलाय त्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या। त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा क्रायटेरियामध्ये तरतूद आहे। तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा होता। त्या